यम आणि नचिकेत यांचा संवाद आपण पाहिलेला. तो म्हणतो की माणसाच्या मृत्यूनंतर तो असतो की नसतो याचं मला ज्ञान द्या. त्यावेळेचे बालक लहान असल्यामुळे त्याला तत्त्वज्ञान सांगणं वगैरे योग्य नाही, म्हणून त्यांनी तू अंजीवर माग असं म्हटलं. परंतु त्या निश्चयापासून तो ढळलेला नाही आणि त्याला मग बालसुलभ किंवा लोकांना ज्या आवडत्या वस्तू आहेत, धन आहे, संपत्ती आहे, राजा आहे, भूमी आहे, परी आहे, संगीत आहे, अशा प्रकारचं प्रलोभन दाखवलं. परंतु त्याला तो मान्य झालेला नाही. मग यम म्हणतो आता ही वल्ली दुसरी आहे, पहिल्या अध्यायाची वल्ली दुसरी, याच्यात तो भाग आहे तो तत्त्वज्ञानाचा भाग आहे. त्यामुळे आवश्यक तिथेच स्पष्टीकरण करेल. अन्यथा यम काय म्हणतो, पहिले याच्यात श्रेय आणि प्रेय असं दोन मार्ग आहेत. श्रेय म्हणजे हितकर आहे आणि प्रेय म्हणजे सुखकर आहे. ही वेगळी गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टी दोन भिन्न ध्येयाकडे जाणाऱ्या आहेत, मात्र दोन्हीही बंधनकारक आहेत. श्रेय आणि प्रेय हे दोन्हीही बंधनकारक आहे. जो मनुष्य श्रेयाचा स्वीकार करतो त्याचे शुभ होते आणि जो प्रिय गोष्टीच्या मागे लागतो त्याचे पतन होते, असं पहिल्या ह्याच्यात म्हटलेलं आहे. आता प्रिय म्हणजे काय, मनुष्याच्या वासना असतात, इच्छा असतात, मुलंबाळ व्हावे, आपल्याला चांगलं सत्ता मिळावी, संपत्ती मिळावी, अशा प्रकारचं. आणि त्याच्यातच तो मशगूल असतो. समाजाचं त्याला देणं घेणं काही नसते. समाज आणि तो आपल्याला छोटं करून घेतो, स्वार्थ केंद्रित करून घेतो आणि माझंच बरं, माझंच चांगलं व्हावं अशा प्रकारचं. आणि तो इंद्रियाच्या सुखामध्ये लोलूप असतो, त्यांना दुसरं काही समजत नाही. म्हणून याची जो प्रेयाची निवड करतात ते ध्येयापासून च्युत होतात, म्हणजे ते ध्येय गाठू शकत नाही. यावर प्लेटोनी असं सांगितलं आहे, इंद्रिय लोलुपता आणि ह्या भग्न असणारी माणसाच्या आयुष्याला दिशा नसल्याने तो भरकटत जातो आणि गुराढोराप्रमाणे ते नेहमी खाली पाहत असतो. जसं गुराढोरं हे समांतर असतात आणि मनुष्य हा त्यात व्हर्टिकल असतो, म्हणून त्यांची डोकी जमिनीकडे असतात, म्हणजे तिच्यावर ठेवलेल्या अन्नाकडे असतात. आपल्याला काय प्राप्त करायचे, खातात पितात, पुष्ट होतात आणि मुले जन्माला घालतात. विषयाचा उपभोग पुरेपूर घेता यावा म्हणून पोलादी शिंगानी परस्परांना ढोसतात. आपण असं पाहतो, सत्ता असो, संपत्ती असो, राजकारण असो, कुठेही काही असो, मुलांच्या पेपर परीक्षा जरी असल्या तरी लोकांना स्पर्धा करायच्या, परंतु नीतिमत्ता बाजूला ठेवून आपली सत्ता मिळाली पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे याच्यामध्ये मशगूल होतात आणि एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही, असं प्लेटोने म्हटलेलं. आता श्रेयाच्या दोन पातळी आहेत. एक धर्म म्हणजे चिरवान जीवन आणि दुसरी म्हणजे अमृत. आता श्रेयाच्या दोन गोष्टी केलेल्या आहेत. धर्म म्हणजे जीवन साध्य आहे, धर्मातील जीवनाची परिणिती व्हावी, याला अमृताची प्राप्ती म्हणतात. आता येणं प्रकारानं आपलं चांगलं व्हावं याला नीतिमत्ता नाही, म्हणून तो प्रेयाच्या इंद्रिय उपभोगात जातो, ते नष्ट होतात ते लोक. परंतु आपण आहे, आपलं समाजाप्रती काही कर्तव्य आहे, समाजाचंही चांगलं व्हावं तरच आपलं चांगलं होईल. आपलं एकट्याचं चांगलं झालं, समाजाचं वाईट झालं तर उपयोग नाही, ही त्याला जाण नसते. म्हणून नीतिशास्त्राला फार महत्त्व आहे आणि सगळं धर्म हे नीतिशास्त्रावर अवलंबून आहे. मॉरल कॅरेक्टर ज्याला म्हणतात त्याला श्रेय असं म्हणतात. नैतिकता जीवनातील अंतिम मूल्य नव्हे,
नैतिकता तर पाहिजे, परंतु नैतिकता असलं आणि म्हणजे तेवढंच माझं इति कर्तव्य आहे असं काही म्हणत नाही. वेदांतामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराला महत्त्व आहे. म्हणून अभ्यास आणि निःश्रेयस असे दोन भाग केले. श्रेयाचे दोन भाग केले, एक अभ्युदय आणि निःश्रेयस. नैतिकता ठेवून सामाजिक संदर्भात मनुष्य समाजाचं काही करतो, आपलंही भलं करतो, त्याला अभ्युदय म्हणायचं. आणि निःश्रेयस म्हणजे अमृताची प्राप्ती, त्याच्या पुढे काही आहे हे त्याला समजलं पाहिजे. मी चांगला आहो, नीतिमत्ता जीवन जगलो, बस माझी इथे कर्तव्यता संपली असं म्हणण्याला काही अर्थ नाही. पण पाश्चात्य लोक त्या सीमेपर्यंत मर्यादित आहेत आणि नीतिमत्ता बाळगून ते काम करत असतात. ते सुद्धा श्रेय आहे, परंतु त्याला अभ्युदय असं म्हटलं. जीवनाचा उत्कर्ष, समाजाचा उत्कर्ष, ह्या गोष्टी त्याच्यात अभ्युदयामध्ये येतात. परंतु आपल्या आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान किंवा त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, ते त्यापासून वंचित राहतात. आता आपल्या गीतेमध्ये पाहणं तर याची फोड करायची असेल अभ्युदय आणि निःश्रेयस याची, धर्म्य हा शब्द आलेला आहे. धर्म्य हा शब्द राजयोग जो आहे अध्याय 9 श्लोक 2 मध्ये आलेला आहे धर्म्य. आणि 12वा श्लोक जो 12वा अध्याय आहे भक्तियोग, त्याच्यात 20वा श्लोक आहे, त्यात धर्म्यामृत असं म्हटलेलं आहे. धर्म्य आणि धर्म्यामृत हा शब्द गीतेमध्ये फक्त 2 वेळ आलेला आहे. म्हणून सामाजिक नीतिमत्ता ही एक भाग आहे आणि अमरत्वाचा अनुभव ही दुसरी गोष्ट आहे. अभ्युदय एक आहे आणि निःश्रेयस 2 आहे. राजधर्म म्हणजे राज्यव्यवस्थेचे नीतिशास्त्र आणि मोक्ष धर्म म्हणजे आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक असलेले नीतिशास्त्र. म्हणजे राजधर्म हे आवश्यक आहे आणि सगळं केल्यानंतर तुम्ही समाजाचं बरं कराल, आपलं बरं कराल, परंतु आपल्या आत्म्याचीच उन्नती होत नसेल तर त्याला काही उपयोग नाही. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात आत्मनो मोक्षार्थम जगद्गीतायेच. जगाचं हित अवश्य करा, जगाचं कल्याण करा, परंतु आपल्या आत्म्याचाही प्रकटन करा. या गोष्टी पाहिजेत. फक्त दैविक पातळीवर जाणीव असलेला मनुष्य म्हणजे विमूढ म्हणजे मूर्ख असतो. फक्त दैविक पातळीवर जगण्यात काही अर्थ नाही. आता दुसरा श्लोक आहे त्याच्यामध्ये, श्रेय आणि प्रेय दोन्ही मनुष्याकडे येतात. शुद्ध मनुष्य दोन्हीची नीट पारख करून त्यामध्ये विवेक करतो आणि प्रेय सोडून श्रेयाची निवड करतो. हा जो लाभ आणि आसक्तीकडे जाणारा मार्ग आहे प्रेय, तिथे आसक्ती असते आणि आपलाच फक्त लाभ हवा असं असते. म्हणून प्रेयो मंदो योग क्षमात वृणीते. त्याचं काय असते आयुष्यभर, मला संपत्ती मिळाली पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, याच्या ध्येयापर्यंत तो असतो, स्वकेंद्रित असतो. आणि त्याचं रक्षण कसं करायचं, जरी प्रॉपर्टी मिळाली तरी ती कायम राहिली पाहिजे, जरी सत्ता मिळाली तरी त्याचं रक्षण करायला पाहिजे. याच्यामध्ये त्याचं जीवन जाते, त्याच्या पलीकडे ते जात नाही. योगक्षेम वृणीते म्हणजे संपत्ती मिळवणे, जे काही योग आहे ते मिळवणे आणि त्याचं रक्षण करणे, इथपर्यंत त्याचं आयुष्य असते. भगवद्गीतेमध्ये योगक्षेम हा शब्द आलेला आहे. त्यामध्ये गीता 9:22 जे राजयोगमध्ये आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे, राजयोग करताना, ध्यान करताना जी तुम्हाला प्राप्ती होते, निष्काम कर्म करत असताना जी प्राप्ती होते त्याचं रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे असे श्रीकृष्ण म्हणतात. योगक्षेम म्हणजे त्या माणसाची खाण्यापिण्याची जबाबदारी असा अर्थ नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुष्कळ वेळेस मी ऐकलं लोकांचं, त्याचं जर योग करत असेल, परमेश्वराचं ध्यान करत असेल तर त्याची खाण्यापिण्याची जबाबदारी करते, अशा प्रकारचं प्रवचन लोक करतात. हे 100% चूक आहे. योगक्षेम म्हणजे खाण्यापिण्याचं नाही. तुम्ही जे प्राप्त केलेलं आहे,
तुम्ही जे जिथपर्यंत पोहोचलेले आहे त्याच्या खाली न येण्याची जबाबदारी घेतात किंवा त्याच्या साधनाचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतो, हा योगक्षेमाचा खरा अर्थ आहे. मनुष्याच्या ज्या ऐहिक प्रेरणा असतात ते सगळ्या योगक्षेमात येतात. त्यात हाव आणि आसक्ती असते आणि प्रेय हे निम्नस्तरीय असते. कारण त्याला नैतिक जीवन जगतो म्हटलं, आपल्या चांगुलपणाने जीवन जगतो म्हटलं, लोकांचंही भलं करतो म्हटलं तर आपली प्रगती होणार नाही. त्याला ते थांबायची गरज वाटत नाही, त्याच्यात तितिक्षी नाही, त्याच्यात थांबायची त्यांना वेळ नाही, अशा प्रकारचं ते आहे. तर हा जो निश्रेयस आणि अभ्युदयाचा मार्ग आहे ते यम म्हणतो ते तलवारीच्या पात्याहून चालण्यासारखे कठीण असते. ते सोपं नाही आहे, बोलण्यासाठी सोपं आहे, पण ते अतिशय कठीण गोष्ट आहे असं म्हणतात. योग्य चिंतनानंतर हे नचिकेता तू आवाक्यातल्या सर्व प्रिय आणि आकर्षक भोगवस्तूचा त्याग केला आहे, त्याला आपलेचे त्याग केला आहे, परंतु सर्वसाधारण लोक त्याच्यात डुंबून जातात आणि बोलतात असं. बुद्धाने राज्याचा त्याग केलेला आहे. या जीवनात काम आणि क्रोध आवेग जो पचवून टाकतो तोच योग होय. काम आणि क्रोध हे थांबायला पाहिजे. आणि विद्या आणि अविद्या काय आहे, एकमेकापासून अलग आहे. आपण विद्यामध्ये कोणते शास्त्र शिकतो, अभ्यास करतो, परीक्षा पास होतो याला म्हणतो, परंतु आपण मंडूक उपनिषदामध्ये पाहिलेलं आहे की याला सुद्धा अपरा विद्या म्हटलं, कनिष्ठ विद्या म्हटलं, म्हणून ती परा विद्या नाही. तथाकथित शालेय विद्या जी आपण प्राप्त करतो ती अविद्या होय. अविद्या म्हणजे जो शिकलेला नाही त्याला अविद्या असं म्हणायची नाही आहे. जो शिकलेला असेल परंतु त्याला हे समजत नसेल, अभ्युदय नाही, निश्रेयस नाही, आणि तो जर आत्मज्ञान प्राप्त करून घेत नसेल तर ती सुद्धा अविद्या आहे. विद्या ही मनुष्याला इंद्रियाच्या पाशातून मुक्त करते, म्हणून सा विद्या या विमुक्तये. जी विद्या इंद्रियाच्या पाशातून मुक्त करते तिला विद्या असं म्हणता येईल. जी विद्या मुक्त करत नाही ती सर्व अविद्यामध्ये येते. त्याच्यात पुढे असं म्हटलंय की मूर्ख लोक अज्ञानामध्ये राहतात, परंतु स्वतःला पंडित आणि चांगले समजतात. जे शिकलेले आहेत, ज्यांना ज्ञान आहे, ज्यांनी वाचन केलेलं आहे, ते लोक अज्ञानामध्ये राहतात, पण स्वतःला पंडित आणि शहाणे समजतात, विद्वान समजतात. ते आंधळ्याने घेऊन जावे असे लकडत तिथेच राहतात. त्याचं आचरण चांगलं नसेल तर ते अतिशय मूढ आहे. आंधळ्याला रस्ता दाखवण्यासारखा प्रकार आहे. तर तो तिथेच गोल गोल फिरतात आणि आहे तिथेच राहतात, त्यांची प्रगती होत नाही असं याला म्हणतात. शिक्षणाची पांडित्य असेल, आध्यात्मिक अंधता असेल तर अधिकच मोठी शोकांतिका आहे. जे शिकलेले नाहीत त्याचं अज्ञान आपण समजू शकतो, परंतु शिक्षण आहे, पांडित्य आहे, परंतु आध्यात्मिक अंधता असेल तर ती मोठी शोकांतिका आहे, बालिशपणा आहे, बालिश मूर्खता असं त्याला म्हटलंय. आता संपत्तीमुळे माणसाला भ्रम होतो. संपत्ती जास्त असली की काही समजत नाही. आता राधाकृष्णांनी काय म्हटलं, विविध राष्ट्रांनी मिळून बनविलेले जग हे कसे आहे, विकृत आहे, खोडसाळ आहे, दुष्ट प्रवृत्तीचा एकमेकावर कुरघोडी करणारे आहेत, एकमेकांना शिव्या देणारे आहेत, भौतिक संपत्तीची खेळणी मिळविणाऱ्या
त्यांच्या बालक मंदिरासारखे आहे. आज जगात आपण पाहतो चढाओढ आहे, संपत्तीची आहे, राज्याची आहे, त्याच्यामध्ये तर त्यांना त्याच्यात काही मिळू शकत नाही. ती बालबुद्धी आहे असं राधाकृष्णांनी म्हटलेलं. तो पुन्हा पुन्हा मृत्यूचा अनुभव घेत येत असतो. शरीराचा मृत्यू हा केवळ मृत्यू नव्हे, आध्यात्मिक मृत्यू हा अधिक चिंतेची बाब आहे. शरीराचा मृत्यू झाला ठीक आहे, मनुष्य जन्माला तर मृत्यू होणार आहे, पण या आयुष्यामध्ये त्यांनी आध्यात्मिकता काहीही प्रगती केली नाही, तर ती त्याची जास्त चिंतेची बाब आहे असं म्हणतो. आता निम्न स्वरूप जसं सांगितलं आहे अपराविद्या आणि पराविद्या, तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार ही अष्टधा प्रकृती आहे. त्याच्या पलीकडे माझी पराप्रकृती आहे. ते पराप्रकृती आणि अपरा प्रकृती यामुळे मी सगळं जग चालवतो अशा प्रकारचं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आता या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर काय होतो, जो मनुष्य चिंतक आहे त्यामध्ये या अभ्यासाची फलश्रुती काय आहे, या 3 गोष्टीच्या संकल्पना पुढे आलेल्या आहेत. जसं आपण थिओसॉफी सोसायटीमध्ये म्हणतो मरणोत्तर जीवन, अस्तित्व काय आहे, लाईफ आफ्टर डेथ. जे अभेदानंद जे स्वामी विवेकानंदांचे गुरुभाव होते त्यांनी पुस्तक लिहिलं, मोठं पुस्तक लिहिलं, लाईफ आफ्टर डेथ. म्हणजे मृत्यूनंतर तू कुठे राहतो, आपल्या घरात राहतो की स्वर्गात राहतो की आसमंतात राहतो आणि तो आपल्याला भेटतो का वगैरे वगैरे. हा जो भाग आहे हा उत्सुकतेचा भाग आहे. आणि दुसरा म्हणजे पुनर्जन्म. पुनर्जन्म होतो का याच्याबद्दल भारतीय लोक साशंक्य नाही, परंतु जे पाश्चात्य लोक आहेत, प्राणीशास्त्राचे आहेत, जीवशास्त्राचे आहेत, ते त्याला मान्य करत नाही. म्हणजे पुनर्जन्म आहे या गोष्टीला जागतिक पातळीवर आणखी सुद्धा पक्क विचार आलेले नाहीत. या संबंधात जे अडॉल्फ हक्सले ज्यांनी कृष्णमूर्तीच्या पुस्तकाला फॉरवर्ड केलं, त्यांचा भाऊ डॉक्टर जुलियन हक्सले हे होता. हे दोघंही बंधू थॉमस हक्सले यांचे नातू आहे. तर हा अडॉल्फ हक्सले हा लेखक झाला, चिंतक झाला आणि हे प्राणीशास्त्र आणि जीवशास्त्राचा प्राध्यापक झालेला आहे. दोन्हीही अतिशय गाजलेले लोक आहेत. आणि रामकृष्ण मिशनचे जे 13वे अध्यक्ष आहे रंगनाथानंद स्वामी आणि जुलियन हक्सले यांचा पत्रव्यवहार झालेला आहे पुनर्जन्मावर. तर ते 40 पानाचं आहे, बारीक अक्षरामध्ये 40 पानं. ते म्हणजे आम्ही जीवशास्त्राला आणि प्राणीशास्त्राला मान्य नाही आहे, हे तुमचं वेदांत किंवा तुमचं भारतीय संस्कृती वगैरे थोडा हे मान्य नाही, आम्हाला जीन्स पाहिजे हे. म्हणून त्याचा अर्थ असा की पुनर्जन्म याला आणखी अधिकृत मान्यता सर्व जगाची नाही, परंतु आपल्या थिओसॉफिकल सोसायटीच्या फाउंडर मेंबरनी हे मनावर घेतलं आणि पुनर्जन्माबद्दल पुष्कळचं लिखाण केलेलं आहे. परंतु वेदांत काय म्हणतो, त्या उत्सुकतेच्या गोष्टी आहे, याचा काय उपयोग आहे. वेदांत म्हणतो मरणोत्तर अस्तित्व आहे का, पुनर्जन्म आहे का, त्या गोष्टीला काय अस्तित्व आहे, तुम्हाला आता याचा उपयोग आहे, फक्त उत्सुकता म्हणून तुम्ही करून घेता. वेदांत म्हणतो अमरत्व आहे, मुक्ती मिळाली का. म्हणून वेदांत ह्या दोन्ही गोष्टीला महत्त्व देत नाही. ज्यांनी अभ्यास केला, ज्यांनी हे केलं ते उत्सुकता म्हणून आहे, पण लाईफमध्ये त्याचा उपयोग नाही. म्हणून कृष्णमूर्ती अनेक वेळा म्हणतात किंवा तुकाराम महाराज म्हणतात याचं दही याचं डोळ, या जन्मात तुम्हाला काय करायचं ते करा. म्हणून कृष्ण म्हणतात 9 आता करा, पुढच्या जन्मामध्ये तुमचं हे करणं आहे, पुढच्या जन्मात पाहू, पुढच्या जन्मात पाहू. म्हणजे या जन्मात तुमची प्रगतीच नाही, हे निघून जाण्याचा मार्ग आहे असं पुष्कळ लोक त्यांनी म्हटलेलं. याविषयी फार लोकांना ऐकायला मिळत नाही.
जे अभ्युदय आणि निश्चयबद्दल यम त्यांना म्हणतो, या विषयी फार लोकांना ऐकायला मिळत नाही. जे ऐकतात त्याच्यापैकी पुष्कळांना ते आकलन होत नाही. ऐकायला त्यातून काही जे ऐकायला येतात पुष्कळांना समजतच नाही. आणि त्याचा शिक्षक आणि शिकविण्याची जिज्ञासा असलेला बुद्धिमान शिक्षक दोन्ही अतिशय दुर्मिळ आहे. म्हणून वेदांताबद्दल किंवा उपनिषदाबद्दल कोणाचं प्रवचन असेल तर तिथे लोक येत नाहीत, कारण ते डोक्यावरून जाते, समजत नाही आणि मग आचरण तर फार दूर राहिलं. परंतु उपनिषद वेदांत इतका ठोस फक्त सांगतो की हे बरोबर किंवा ते बरोबर, जीवनाला अर्थ नाही हे समजून घेण्याची तयारी लोकांना नसते. स्पष्टता आहे तिथे, सत्य आहे. म्हणून प्रज्ञावंत गुरुकडून मेधावी शिष्य शिकला पाहिजे. आणि दोन्ही आश्चर्य वक्ता असमा आणि पुरुषाला अच्च लब्धा. पुष्कळ विचार केला तरी अनधिकारी गुरुने शिकविल्यास आत्मा कळणार नाही. ज्याने आत्म्याचा साक्षात्कार करून घेतला त्याच्याकडून ज्ञान घ्यावे, दुसरा मार्ग नाही. आत्मा सूक्ष्मातिसूक्ष्म आहे आणि तो तर्का पलीकडे आहे. हे नचिकेता, तुला प्राप्त झालेले आध्यात्मिक ज्ञान तर्काने मिळत नाही. जेव्हा गुरु शिकवतो तेव्हा ते कळण्यासारखे आहे. तर्क म्हणजे कल्पना, बुद्धी. तर्क कल्पना आपल्या असतात, त्यांनी सुद्धा ते मिळत नाही. त्याच्यामध्ये आता गुरुबद्दल आणि शिष्याबद्दल सांगितलं. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा. शिष्य हा साधन चतुष्टय असावा. नित्य विवेक आहे, वैराग्य आहे, षटसंपत्ती आहे, मुमुक्ष आहे, असा शिष्य पाहिजे. त्याप्रमाणे गुरु हा सुद्धा चांगला पाहिजे. शिष्य अतिशय विद्वान असेल, शिष्य प्रतिभाशाली असेल, परंतु गुरु जर तितका हे नसेल तर त्याची सुद्धा पंचायत आहे. ती गुरुची पंचायत आहे आणि त्या शिष्याची पंचायत आहे. त्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की एक पान साप आहे, जातो आहे आणि मोठा बेडूक आहे. ते त्यांनी तोंडात धरलं आणि ते सापाला ते सोडू वाटत नाही, खायचं असते आणि गिळता येत नाही. म्हणून 1-2 तास तो ओरडत राहिला. तशी अवस्था होते जर साधारण शिक्षक असेल, गुरु असेल आणि विद्वान जर शिष्य असेल तर त्याची परिस्थिती त्या पानसापाच्या बेडकासारखी राहते. म्हणून शिष्य चांगला असून फक्त चालत नाही, तो गुरुही तितका चालला पाहिजे. आश्चर्य बघता कुशल अच्च लब्धा. दोन्ही कुशल पाहिजे तर ते तुमची करू शकते. आणि त्याच्यात असं म्हटलं तर्काने मिळत नाही. मागे असं म्हटलं न विद्येनं तर्कनीय मनुष्य. वित्ताने पैशाने काही संतोष मिळत नाही, शांती नाही, समाधान नाही, आनंद मिळत नाही. तसंच बुद्धीने सुद्धा मिळत नाही. बुद्धी आवश्यक आहे, पण बुद्धी हीच काही सर्वश्रेष्ठ संकल्पना नाही. ते म्हणतात बुद्धी असेल तर का होईल. शंकराचार्य काय म्हणतात, शब्द जालम. हे शब्द जाल आहे, महाअरण्य आहे आणि चित्त भ्रमण कारकम. चित्ताला भ्रमण करणाऱ्या गोष्टी आहेत, फक्त शाब्दिक गोष्टी आहेत. म्हणून याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग असायला पाहिजे. मग आता शिक्षक कसा आहे, जसं सांगता येईल की विवेकानंद रामकृष्णाचा सारखा पाहिजे, अर्जुन श्रीकृष्णासारखा पाहिजे. भगवद्गीता सांगितली. उद्धव आणि श्रीकृष्ण उद्धव गीता सांगितली आहे. जनक आणि अष्टवक्रासारखा पाहिजे, परीक्षित आणि शुकासारखा पाहिजे. आज भागवत लोक म्हणतात मी 100 भागवत केले, 100 ऐकले. काय त्या वाचणाऱ्याला मुक्ती मिळत नाही, ऐकणाऱ्याला मुक्ती मिळत नाही. हे सगळं आध्यात्मिक प्रकार आता सुरू झालेला आहे. म्हणून एका राजाने सांगितलं पुरोहिताला की तो इतकं मला तत्वज्ञान, मला काहीच माझी प्रगती नाही बा, त्यामुळं तू दोषी आहे, मी तुला आता शिक्षा करतो, उद्या मारून टाकतो. तो गेला घरी आणि मुलीला म्हणाला असं झालेलं आहे, काय करायचं. मग त्यांनी काही सांगितलं तर आम्ही येतो. मग ते राजाकडे गेली आणि राजाला विनंती केली की मला 1 तासात फक्त राज्य द्या. ठीक आहे देतो. मग ती म्हणते मला बांध. मग बांधलं.
मग शिपायाला म्हणतो राजाला बांधा. शिपाई जाय नाही, मी म्हटलं 1 तासाचं ते राज्य दिलं आहे, त्याला बांधा. मग ती मुलगी म्हणते राजाला, तुम्ही आता मला सोडवा. हे म्हणते तो मी बांधलेलं आहे, तुला कसं तोडोय. मग तीच परिस्थिती आहे. माझे वडीलही जे आहे ते पुरोहित वगैरे करतात, ते सुद्धा पोहोचलेले नाहीत आणि तुम्ही सुद्धा पोहोचलेले नाहीत. म्हणून दोघंही बंधनात आहेत. त्यामुळे दोघंही मुक्त होऊ शकत नाही. ही जगाची आजची परिस्थिती आहे. त्याच्या टीका करण्याचा उद्देश नाही, तिची गोष्ट. आत्मा समजून यावयाचा नाही. वेदांत ऋषीने आत्मदर्शनाकडे जाणारा मार्ग चाकोरीचा नाही. चाकोरीचा मार्ग नाही. जिथून आता गाडी गेली की तिथून आपण जाऊ शकतो. म्हणजे कोणीतरी ती रस्ता अगोदर चोखाळलेला आहे, तिथून गेलेला आहे, तिथून आता काही धोका नाही आहे. म्हणून हा चाकोरीचा मार्ग प्रत्येकजणे करतो. परंतु जी पाऊलवाट असते तिच्याकडून कोणी जात नाही. आपण स्वतः नवीन रस्ता तयार करण्याची कोणाचीही इच्छा असत नाही. धोपट मार्गाने त्याला असं म्हणतात. चौपट मार्ग याचा अर्थ थोडासा अलग आहे. तर अल्पबुद्धी माणसांना अंतिम सत्तेचे ज्ञान होऊ शकत नाही. मूळ व संकुचित बुद्धीचे लोक सत्ता समजू शकत नाही. वेदांताचे ज्ञान बुद्धी पलीकडे असते. जे मागे पाऊल पुन्हा ठेवून जात नाही, त्याच्या मागे जाताना देवही गोंधळतात. मागे कुठलेही कोण ठेवीत नाही. अशा प्रकारचं आहे. ते काही ठेवत नाही. मला कसं मिळालं, काय मिळालं, तो काही ठेवत नाही. आजकाल असं झालं की थोडंसं लिहिलं की लेखक कोण आहे, काय झालं की लेखक कोण आहे, आपण हे करतो. परंतु जे ऋषीमुनी आहेत ते काही आपलं असं पदचिन्ह ठेवत नाही. अशा प्रकारचं म्हटलं. आता ईश्वर आहे की नाही, आत्मा आहे की नाही, कोणी नियंत्रण आहे की नाही इत्यादी प्रश्न बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर आहे. मी म्हणतो आत्मा आहे, तो म्हणतो नाही. दोघांना काही समजत नाही. आत्मा आहे तर मग त्यांनी दाखवलं पाहिजे, नाही आहे तर त्यांनी नाही आहे सिद्ध केलं पाहिजे. तर दोन्ही सिद्ध करत नाही. म्हणून हा बुद्धीचा म्हणजे शब्दाचा प्रश्न आहे असं म्हणते. बुद्धी काय म्हणते, मी अज्ञेयवादी आहे, हे म्हणू शकत नाही आणि ते म्हणू शकत नाही. जुलियन हसले रंगनाथानंद स्वामींना म्हणतात की तुम्ही धर्म पाळायला पाहिजे, धर्म पाळल्याशिवाय पुढची उन्नती होत नाही. असं जे तुम्ही म्हटलं ते मला मान्य नाही आहे. त्यांचं पत्रावर आहे. तेव्हा मग रंगनाथन स्वामींनी असं म्हटलं की धर्म म्हणजे नैतिकतेच्या मार्गावर आहे, म्हणून मी हा धर्मशब्द प्रयोग केलेला आहे. त्याने सांगितलं माझे आजोबा अज्ञेयवादी आहे, ईश्वराला न मानणारे आहे, पण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ नीतिमान म्हणून थॉमस हसले होता. त्यामुळे नीतिमत्ता हा धर्माचा पाया आहे असं रंगनाथ साहेबांनी स्वामींनी त्यांना सांगितलेलं आहे. तर्कबुद्धीच्या सीमा ओलांडावीच लागेल आणि खोलचट समजुतींना थरा देऊ नये. आता अन्यत्र आहे सगळीकडे. जर अध्यात्म शिकवलंय तर यांनी दर्शन दिलं, त्यांनी तसं दिलं, माझ्या स्वप्नात आलं, मला असं झालं. अशा प्रकारच्या खोलचट समजुती हे वेदांना मान्य नाही आहे. तर्कबुद्धी आणि बोधाचा नेणीव जाणीव अति जाणीव एकाच मनाच्या भिन्न अवस्था आहे. असं नेणीव जाणीव भगवंती नाही असं म्हटलं की परमेश्वराला तरी काही घेणं त्याचं अधिष्ठान असते. त्याला जाणीवही नाही, नेणीवही नाही, काहीच नाही. म्हणून ह्या ज्या माणसाच्या मनाच्या अवस्था आहेत, जाणीव म्हणजे आपल्याला इंद्रियांची जाणीव होते, मनाची जाणीव होते, सुख दुःख हे बुद्धीच्या द्वारे होते. हे सगळे आपले शरीर संघात आहे. हे शरीर संघात आत्म्याचं प्रकटन करण्यासाठी दिलेले आहे. आत्म्याची प्रगती नाही. वेदांत म्हणतो आत्म्याची काय प्रगती आहे, तो स्वतःच ईश्वर आहे, स्वतःच हे आहे. परंतु आपल्याकडे पंच इंद्रिय आहे, पंचकोश आहे, स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, लिंग शरीर आहे. हे याच्या पलीकडे आपण जात नाही. म्हणून आपण आत्म्याची प्रगती असं म्हणतो. वास्तविक पाहता आत्म्याची प्रगती हा शब्द चूक आहे. आत्म्याची क्रमबद्धता, आत्म्याची क्रममुक्ती असं मला वाटलं तर अशा प्रकारचं त्यांनी सांग.
आत्म्यावरील सर्व आवरण काढून घेतली म्हणजे अजात अमर आत्म्याचा साक्षात्कार होतो. तो सर्व साक्षी आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याच्या पलीकडे तो अतींद्रिय आहे. त्याला आपण तुर्या म्हणतो. शेवटची अवस्था जागृती अवस्था, स्वप्नावस्था यामध्ये कार्य आणि कारण संबंध आहे. सुषुप्तीमध्ये कार्य काहीही नाही, शांतता असते, त्यामुळे कारण आहे. परंतु तुर्या अवस्थामध्ये कारणही नाही आणि कार्यही नाही. ही चौथी अवस्था प्राप्त करणं हे आवश्यक आहे. नचिकेताचा सत्य जाणण्याचा निश्चय, सत्याचा एकाग्रपणे ध्यास घेतल्यावर आध्यात्मिक बल निर्माण होऊन त्यातूनही बुद्धी प्राप्त होते असं त्यानं म्हटलं. विवेकानंद काय म्हणतात, आपल्याला शरीराने, मनाने आणि आध्यात्मिक दृष्ट्या जे दुर्बल करीत असते त्याचा विचाराप्रमाणे त्याग करा. म्हणजे बलवान व्हा. जसा बाहुबल आहे, बुद्धिबल आहे, आत्मबल आहे. हे तिन्ही बल आवश्यक आहे. आपण द्रव्य बलम असंही म्हणतो. जे जे बल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आत्मबल हे श्रेष्ठ आहे असं ते म्हणतात. आधुनिक जगाला श्रीकृष्णाचा संदेश काय? आपण म्हणतो आपले मत आहे, संप्रदाय आहे, चर्च आहे, बंदे आहे, याच्यातच अडकून पडलेला आहे. म्हणजे धर्म म्हणजे संप्रदाय, चर्चा, मंदिर याच्यामध्ये सगळं अडकलेलं आहे. ते साधन आहे, परंतु त्याला साध्य समजल्यामुळे तो धर्म तिथे अडकून पडलेला आहे. धर्म म्हणजे केवळ शब्द, नाव किंवा संप्रदाय नव्हे, तर धर्म म्हणजे आध्यात्मिक अनुभूती अशा प्रकारचं असं म्हटलं. समस्त मानव जातीला कल्याणाकरता तुम्ही सर्वस्वाचा त्याग करा. तसं आपल्या याच्यामध्ये म्हटलं की युनिव्हर्सल ब्रदरहूड. युनिव्हर्सल ब्रदरहूड म्हणजे ब्रदरहूड हे शब्द झाले, परंतु आपले त्याच्यात येत नसेल तर त्या शब्दाला काही अर्थ उरत नाही असं त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्ही कामाला लागा. वेदांत म्हणतो कामाला लागा, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही आचरण करण्याचा प्रयत्न केला, आचरण करण्याचा प्रयत्न केला, त्याची प्रगती केली, त्याचा अभ्यास केला तरच तुमची प्रगती होईल. अन्यथा हे बुद्धी आणि शब्द त्याला तसा काही अर्थ उरत नाही. वेदांत विचारशक्तीला पुरस्कार करतो. उपनिषद, गीता, महाभारत, भागवत हे म्हणतात बुद्धीचा आश्रय घ्या. एकीकडे म्हणतात की तर्काने होत नाही, परंतु बुद्धीशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणजे बुद्धी ही सर्वस्व नाही, ते आत्म्याला प्रकट करता आली पाहिजे. बुद्धीने असं काही मिळत नाही, परंतु बुद्धीशिवाय काहीही अर्थ नाही. बुद्धीचा वापर तुम्हाला करावाच लागेल अशा प्रकारचं त्याने म्हटलेलं आहे. दमन केलेल्या इच्छा म्हणजे स्वप्न आहे असं आपण म्हणतो. अबोध मनाचा उद्गार म्हणजे स्वप्न आहे. आत्मसत्ता म्हणजे जाणीव नव्हे, पण जाणीव हा आत्मसत्तेचा एक अंश आहे. आपल्याला जी जाणीव होते ते आत्मसत्तेमधून होते, त्याचा तो एक अंश आहे. पण जाणीव म्हणजे पूर्ण आत्मसत्ता नाही आहे, त्याचा तो भाग आहे असं म्हटलं. शुद्ध बुद्धी मनुष्याला योग्य अयोग्य, बंध, मोक्ष, भय, अभय याचा विवेक शिकविते. श्वेताचार उपनिषद म्हणते परमात्मा आम्हाला शुद्ध बुद्धी देऊ. बुद्धी आहे, बुद्धी 3 प्रकारची आहे, स्वतः पण शुद्ध बुद्धी असेल तर ती आम्हाला तुम्ही सहाय्य होते. जसं आता टेलिपॅथी आहे असं भारतात म्हणतात, परदेशात ते मान्य नाही. त्याच्यावर आता अनेक संशोधन सुरू आहे. ज्यांना इंद्रियातीत अनुभव प्राप्त करण्याचेच मिळाले त्याला ऋषी म्हणतात. ऋषीची व्याख्या सांगितली. ऋषी कोणाला म्हणायचे? ज्याला इंद्रियातीत अनुभव प्राप्त करण्यात यश मिळवले त्याला ऋषी असे म्हणतात. आता याच्या पुढचं त्यांनी सांगितलंय, जे तत्वज्ञान मनुष्याला अंतिम सत्याचे दर्शन देऊ इच्छिते त्याच्यासाठी याहून दुसरे कोणतेही श्रेष्ठ वरदान असू शकत नाही. म्हणून नचिकेता
आम्हाला तुझ्या प्रज्ञेचे जिज्ञासू शिक्षक आहोत. जेव्हा म्हणतात तू निश्चयी शिष्य आहे आणि तुला कोणतेही प्रलोभनाने करू शकले नाही आणि मुक्तीचा तू पावक आहे, तेव्हा मी तुला आत्मबुद्धीचा तत्वज्ञान सांगतो. ते म्हणतात मी नचिकेत नावाचा यज्ञ केला, त्यातून शाश्वताची प्राप्त करून घेतली. शाश्वताची प्राप्त करून घेतली म्हणजे मला यमाचं स्थान मिळालं आणि याच्यानंतर पुढे प्रगती केली तर मी सुद्धा मुक्त होऊ शकतो. त्याचे सर्व इच्छांची परिपूर्ती आहे, जगताचा आधार आहे, सर्व यज्ञाचे अंतिम फल आहे, निर्भयतेची जी सीमा आहे, अत्यंत वंद्य आणि श्रेष्ठ आहे, जे सुखधाम आहे आणि जीवनाची आधारशिला आहे, हे पाहून सुद्धा हे नचिकेत्या तू धैर्यवान आणि बुद्धिमान असल्यामुळे तू दृढतापूर्वक त्याचा त्याग केला की स्वर्गही नको असं म्हणा. जसं याज्ञवल्क्य की मैत्रिणीने म्हटलं की मला अमृतत्व प्राप्त होईल का, ते म्हणाले नाही, पैशाने फक्त चांगलं जीवन तू जगू शकते, समृद्ध जीवन जगू शकतो, परंतु त्यामुळे काही अमृत मिळणार नाही. देहादी संगता वेगळे करून सूक्ष्म आत्मा प्राप्त होतो. आपला जो देहाचा पंगात आहे त्याच्यामध्ये आत्मा आहे, त्याच्या पलीकडे जाण्याची शोध करणे हे अतिशय आवश्यक आहे. शून्य मनुष्य आत्म्यावर ध्यान करतो, जो पुरातन प्रकाशमय आत्म्याचे दुर्लभ दर्शन असते, जे गुण आहे ते शरीरामध्ये हृदयाच्या गुहेमध्ये वास्तव्य आहे असं सांगितलं. आता धर्माचा प्राणच असलेल्या या आत्म्याबद्दल ऐकून आणि जाणून मर्त्य मनुष्य आनंदित होतो, विवेकाने त्याचा साक्षात्कार करून घेतो. तो आत्मा आनंदमय आहे. आत्मा कसा आहे? आनंदमय. असा आत्म्याच्या निजगृहाला जाण्याचे द्वार हे नचिकेच्या तुझ्यासाठी पूर्ण मोकळे झाले आहे. मी तुला मोक्षाचा योग्य समजतो. हे इतके म्हटल्यानंतर नचिकेता म्हणतो, हे मला काय सांगून राहिले आहे का, मला त्याचं तत्वज्ञान सांगा ना. म्हणून याचं तत्वज्ञान, आत्म्याच्या शोधाचं तत्वज्ञान हे आपण पुढच्या याच्यात सांगा.